भारताचा अनुभव जो पाकिस्तानकडून आहे मागच्या 70 वर्षामध्ये, त्या अनुभवाच्या आधारावर ते एक गोष्ट मी अगदी स्पष्ट करू इच्छितो. पाकिस्तान धडा शिकायला तयार नाही. पाकिस्तानला धडा शिकवायचे सामान्य जे आपले उपाय आहे ते काम करत नाही. 47 पासून, त्यावेळेला मी 3ऱ्या वर्गात शिकत होतो, आजपर्यंत पाकिस्ताननी सतत आपल्या पाठीमध्ये सुरा झोपलेला आहे. 47 मध्ये त्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं. 1965 मध्ये त्यांचे तत्कालीन फील्ड मार्शल अयूब खान डिक्टेटर जे होते, त्यांनी हे म्हटलं की लाल किल्ल्यावर ते पाकिस्तानचा हिरवा झेंडा लागला पाहिजे. आपण परत त्यांना माफ केलं. युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला, आपण त्यांना माफ केलं. त्यांची आपण जमीन घेतली होती परत केली. हाजीपीर दर्रा काश्मीरमध्ये तो पण परत केला. ते धडा शिकले नाही. नुसतं आपण हात जोडून, मिठ्या मारून, शाल देऊन असे कामं होत नाही. पहिली गोष्ट तर ही आहे की आपण त्या चौकींना पनिशमेंट दिलं पाहिजे ज्या चौकींनी आतंकवादी भारतामध्ये येण्याकरता मदत केली आहे. दुसरी गोष्ट, त्या चौकींच्या अवतीभोवती जे आतंकवादी ट्रेनिंग कॅम्प आहे त्या ट्रेनिंग कॅम्पला ध्वस्त केलं पाहिजे. त्या ध्वस्त करायला आपल्याकडे वायुसेनेचा प्रयोग नाही आहे, आपल्याला विमान पाठवायची आवश्यकता नाही आहे, आपल्याला काही करायची आवश्यकता नाही आहे. तिकडचेच लोक इथे संतप्त आहे की ते त्यांचा खात्मा करतील. फक्त आपण त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. ॲक्शन आणि रिॲक्शन हे दोन्ही बाजूकडनं आहे. असं आपण एकदम म्हणू शकत नाही की आपण काहीच करत नाही तेच कुरापती करतात. त्यांनी काय केलं आपण पण करतो, मग आपण केलं त्याच्या रिॲक्शनसाठी ते करतात. हे दोन्ही बाजूने चाललेलं असतं आणि हे सगळ्यांना माहिती असतं. असं काय नवीन काही नाही. म्हणून मला वाटतं की हे चालूच राहणार आहे. किती आपण लढाई जरी केली तरी हे काय संपणार नाही. आपला देश हा लोकशाही असल्यामुळं त्या पाकिस्तानच्या कारवाया आपण एक मोठा भाऊ ह्या पद्धतीनं जरी डील करत असलो तरी त्यांना 4 वेळा धडा शिकवल्यानंतर कमीत कमी आता आपल्याला आणखीन एकदा आक्रमक व्हावं लागेल आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवावा लागेल हे निश्चित आहे. जसं आपण 1971च्या लढाईमध्ये केलेलं आहे की एक भाग हा पॉलिटिकल याच्यामधून आणि दुसरा भाग हा लष्करी याच्यामधून हे करून आक्रमण करायला लागलं तरी हरकत नाही. कारण आपण ज्या पोस्ट जिंकल्या होत्या त्या पोस्ट पुन्हा आपण सोडून दिलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी जोपर्यंत त्यांना त्याचा धडा शिकवला जात नाही तोपर्यंत ते लोक आपल्या कोल्ड वॉर म्हणा किंवा आणखीन अशा ज्या घातपाती कारवाई आहेत त्याच्यापासून ते बाज येणार नाही. तो अपनी भारतीय सेना है वो कुछ भी करने के लिए कैपेबल है. हमारे देश में जो है जो सेना का अभ्यास होता है, फॉरेन कंट्री मतलब प्रदेश से आर्मी के लोग आते हैं, अपने आर्मी हमारे इंडियन आर्मी के साथ एक्सरसाइज करते हैं और हमसे सीख के जाते हैं. तो ऐसा कोई देश नहीं जो हमें चैलेंज कर सकता है. लेकिन जो पॉलिटिकल विल है, जो पॉलिटिकल रिलेशंस रखने हैं, जो सरकार ने देश को जिस तरह से प्रगति करना है, जिस तरह से आगे बढ़ाना है, वो मैटर करता है. आर्मी जो है कुछ भी करने के लिए कैपेबल है. पाकिस्तान का जो है जो रवैया रहा है 1947 से लेके आज तक, ये रहा है कि उनको जो है कभी भारत को शांति से रहने नहीं देना है. क्योंकि अगर भारत शांति से रहेगा तो इतना प्रोग्रेस करेगा कि वो सुपर पावर बनने के काबिल है. ये अमेरिका भी जानता है. इस वजह से जो है पाकिस्तान हमें तंग करता रहता है. लेकिन अगर उसको सही रास्ते पे लाना है तो सिर्फ आर्मी फ्रंट पे हम एक्शन नहीं ले सकते. हमें पॉलिटिकल लेवल पे, कमर्शियल लेवल पे, सभी इसमें, चाहे वो कल्चरल हो, चाहे एंटरटेनमेंट हो, चाहे सिनेमा इंडस्ट्री हो, चाहे कहीं पे भी हो, सभी जगह पे हमें एक्शन लेनी पड़ेगी पाकिस्तान के अगेंस्ट. पाकिस्तानला जर धडा शिकवायचा म्हटला तर आपण याही पूर्वी 2-3 वेळा 65मध्ये, 71मध्ये आणि 99मध्ये पाकिस्तानला चांगल्याच प्रकारे धडा शिकवलेला आहे. तिन्ही वेळेस त्यांची हार झालेली आहे आणि पाकिस्तान केव्हाही आपल्याला मात करू शकत नाही. आपण पाकिस्तानपेक्षा केव्हाही उजवी बाजू आहे. पाकिस्तान हा सरळ समोरासमोर येऊन लढाई करू शकत नाही आहे. छद्मयुद्ध चालू आहे, उग्रवाद्यांना पाठवतो, त्यांना पाठबळ पुरवतो, त्यांना फंडिंग करतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर सैन्याला तिथे अधिकार दिले तर सैन्याच्या कारवाईमुळे ह्या सगळ्या बंद होऊ शकतात आणि स्वाभाविक आहे की पाकिस्तान मग पुढे ही कारवाई करू शकणार नाही आणि आपण पाकिस्तानला मात देऊ शकू. भारताजवळ सक्षम आर्मी आहे, सक्षम सेना आहे आणि कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही परिस्थितीत भारत पाकिस्तानला तोंड देण्यास सक्षम आहे.
पाकिस्तानचा मोस्ट फेवरेट नेशनचा जो दर्जा त्याला दिलेला आहे तो काढून टाकण्यात यावा. त्याच्यानंतर आपण जे LOC म्हणतो की LOCच्या आत जाऊन त्याला मारू नये, याच्या बाबतीत आपण काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि ज्या ठिकाणाहून तो प्रहार करतो त्याच्यापेक्षा अजून 5 किलोमीटर पुढे जाऊन आपण त्याच्यावर प्रहार केला पाहिजे. तेव्हाच पाकिस्तानचं कंबरडं मोडेल. दुसरी गोष्ट ही, पाकिस्तान हे नेहमी डिनायल मोडमध्ये असते. आपण पाकिस्तानला त्याच्यावरती बॉम्ब केला, त्याच्यावरती त्याचे 4 माणसं मारले, तरी तो सरळ सांगतो की आमचे कोणतेच माणसं मारले गेलेलं नाही, आमचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. पण कागाळ्या करण्यामध्ये, त्याच्यानंतर त्याचा बदला घेण्यामध्ये तो कुठेही चुकत नाही. त्याच्यासाठी आपण पावलं उचलले पाहिजे. आणि माझ्या मते श्रीलंकेने जसे पावलं LTTच्या खिलाफ घेतले होते तशी पावलं भारत सरकारने घेतली पाहिजे. आम्हाला तर असं आमचं रक्त सळसळ करतं की आपल्या जवानांचं शरीर डोकं कापून समोरचा व्यक्ती घेऊन जातो आणि आम्ही काहीच करू शकतो का? आम्ही हतबल आहोत का? काय आमच्यामध्ये शौर्यता नाही आहे का? 83-84 त्यावेळेच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे पाहून ते फौजी बाहेर निघाला तर थुकायचे. म्हणजे टेररिस्ट कोण बाहेरून येतात असं म्हणण्यापेक्षा टेररिस्ट काश्मीरमध्येच बसलेले आहे. आणि हे लोक काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्स सारखे लोक, शेख अब्दुल्ला सारखे, महमद अब्दुल्ला सारखे लोक त्यांना पनाह देत आहे आणि त्यांच्या पाठीमागचं राजकारण करून या देशाला खोकला करत चाललेले आहे. अशा लोकांच्यावर काहीतरी धडा शिकवला पाहिजे. जसं आपण परवाच्या फायरमध्ये केलं की एक पोस्ट त्यांची आपण संपूर्णतः उद्ध्वस्त केली, अशी प्रत्येक पोस्ट जर आपण उद्ध्वस्त करत त्यांची राहिलो, जिथे जिथे फायर होईल, जिथे जिथे आपल्यावर हल्ला होईल, तिथली त्यांचे पूर्ण पोस्ट बेचिराग करायची. ज्या रूटनी ते लोक येतात तो रूटच पूर्ण, किंवा त्या रूटवर जे पाकिस्तानी छत्र आहे ते छत्रच पूर्ण आपण नष्ट केलं पाहिजे, तरच त्याचा काहीतरी फायदा आपल्याला होईल. आपल्याजवळ सध्या अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्र आहेत, त्याचा फायदा आपण घेऊ शकतो आणि हे साऱ्या जगाला माहिती आहे, पाकिस्तानला माहितीच आहे. त्यामुळे पाकिस्ताननी त्यांच्या भल्याकरता चूप राहावं, खुरापतीकडे बंद करावं, नाही तर पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवण्यात येईल. सैनिकाचा धर्म आहे की जो आपल्या देशाचा शत्रू असेल त्याला नामोहरम करून, त्याला नेस्तनाबूत करून, त्याला खतम करून आपलं वर्चस्व स्थापित करणं हा सैनिकाचा धर्म आहे. आणि त्यामध्ये जर आपले प्राण जरी गेले तरी सैनिक त्याची पर्वा करत नाही, कारण तो सर्वोच्च बलिदान करायला तयार असतो. हे आहे. तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, आपल्या सेनेमध्ये, नौसेनेमध्ये, वायुसेनेमध्ये, अर्धसैनिक बलांमध्ये जी क्षमता पाहिजे ती आहे आपल्याजवळ आणि आपण ते करतो आहे. या गोष्टींना वेळ लागतो. जसं आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये कमांडर जाधव चे जे आहे हँगिंगचे आहे, त्याच्याकरता आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसकडून निर्णय आणलेलेच आहे. असे पूर्ण जगाकडून जे पॉलिटिकल कंट्रीज आहे त्याच्यामध्ये त्यांना धडा शिकवायला पूर्ण त्यांना आयसोलेशन असं आणलेलं पाहिजे, म्हणजे जग पूर्ण आपल्या बाजूला होईल आणि पाकिस्तान रस्त्यावर येईल. आता जर धडा शिकवायचा असेल तर राजकीय हस्तक्षेप करता कामा नये, सैन्यांना मुभा द्या. भारतीय सैन्य एवढं पॉवरफुल आहे की पाकिस्तानचा नकाशा जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नवनिशाण मिटवण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे आहे. ना रहेगा बास न बजेगी बासरी. भारतीय सैन्याच्या दृष्टीने पाकिस्तान मूंग और मसूल की दाल प्रमाणे आहे. सैनिक आता जे मृत बॉड्या येतात, आमच्या शहीद जवानांचे शव येतात, डोळ्यातून पाणी येतं. काय हे जवान फुकट का मारले जातात? विनाकारण मारले जातात. आदेश द्या एकदाचा, होऊन जाऊ द्या आरपारची लढाई. मी तर म्हणतो आमच्यासारखा सैनिक, माझा एक पाय अपंग आहे तरी आता हे पाहिल्यानंतर शहारे येतात अंगावर. पाकिस्तान एक असा देश आहे की तो नेहमी कुरापती करत राहतो आणि तो आमचा पारंपरिक शत्रू आहे. आणि पारंपरिक शत्रूचे जे काय त्याचे भावना आहेत किंवा त्याचे जे काय संबंध आहेत ते आपल्या राजकीय दृष्टिकोनातून आणि सशस्त्र सेना दलाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ते आपल्याला काही काळजी करण्याची आवश्यकताच नाही. त्याचं कंबाळं मोडायला काही जास्त वेळ लागणार नाही. पण आपला भारत देश हा मानवतावादी देश आहे. आम्ही कुणावर आजपर्यंत चढाई केलेली नाही किंवा असे युद्ध आपण लादलेले नाहीत, पण आपण प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि प्रत्युत्तरानं आम्ही आमचा डिफेन्स कसा असतो आणि आम्ही आमचं संरक्षण कसं करू शकतो ते आम्ही सर्व जगाला दाखवून दिलेलं आहे. म्हणून सध्याच्या परिस्थितीत भारतीय नागरिकाला कुठल्याही परिस्थितीत कशाचीही काळजी करता कारण नाही. मी असं म्हणू शकतो की भारतीय सेना दलाचं मनोबल
आणि त्यांचं विशेष करून प्रत्येक सेनादल आपापलं नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी यांचं सैनिकांचं मनोबल आणि त्यांना दिलं गेलेलं ट्रेनिंग हे अतिशय उपयुक्त आणि उच्च दर्जाचे असल्यामुळं आणि आमच्याकडं जी स्ट्रॅटेजी आणि आमच्याकडे जी शस्त्रास्त्र किंवा इतर ज्या गोष्टी आमच्याकडे आहेत त्या अतिशय बहुमूल्य आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला कशाचीही कमी नाही. त्यामुळे सशस्त्र सेनादलाच्या कार्यक्षमतेवर कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही राजकीय नेत्याला काळजी करायची काही गरज नाही. फक्त मी असं म्हणू शकतो की हे 3 भागामध्ये जर आपण याचं विश्लेषण केलं तर भारत देशाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. सध्याच्या परिस्थितीत भारतीय सेनादल अतिशय मजबूत आहे आणि कुठल्याही परिस्थितीला मुकाबला करून पाकिस्तानला आपल्या जागेवर बसवायला तयार आहे. युद्ध हा लास्ट ऑप्शन असायला पाहिजे आणि डिप्लोमॅटिक, इकॉनॉमिक आणि सोशल हा दबाव जर पाकिस्तानवर झाला तर पाकिस्तान वठणीवर येईल अशी खात्री आहे. मी आधी जसं म्हटलं, इकॉनॉमिक, सोशल आणि पॉलिटिकल हा जर एक सर्व प्रकारचा दबाव पाकिस्तानवर आला तर पाकिस्तान नक्की वठणीवर येईल. आता जसं आपण इन्फिल्ट्रेशन बघतोय, कारण जसं जसे बर्फ वितळतोय ते जास्त जास्त होतंय, त्यांना तिथे थांबवणं, त्यांना आत येऊन देणं नाही आणि त्यांच्यातले काही लोकांना जिवंत पकडणं फार महत्वाचं आहे. कारण आपण बघतोय की आत्ताच तिकडे जाधवला उगीच्या उगीच तिथे जो त्रास होतोय, आपण त्यांच्यातले असेच 8-10 जणांना पकडून त्यांना सगळ्या सबंध इंटरनॅशनल कोर्टच्या समोर आणलं पाहिजे की हे काय करतायत. आणि हे फक्त आपल्यालाच नाहीये, फक्त भारतासाठीच नाहीये, तर मला वाटतं सबंध जगासाठी ह्याचा त्रास आहे. इव्हन चायना जे त्यांचे सर्वात फ्रेंड्स आहेत, चायनाला कळत नाहीये की पण हे अशा तऱ्हेचे जे अस्सरीतले साप आहेत ते त्यांना सुद्धा कुठेतरी ते उगीर प्रांतामध्ये किंवा दुसरीकडे सुद्धा त्यांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे मला वाटतं पाकिस्तानवरती डिप्लोमॅटिक, इकॉनॉमिक आणि मिलिटरी अशा सगळ्या तऱ्हेचं प्रेशर आपण आणलं पाहिजे. गुप्त रचना त्यांची जी आहे ती आपल्याला नीट कळली पाहिजे की कुठे काय एक्झॅक्टली त्यांचे कॅम्प्स आहेत. आणि मला वाटतं आम्ही जसे ऑपरेशन पराक्रम म्हणजे आपल्या संसदेवर हल्ला झाला होता त्यानंतर आम्ही इव्हन विमानं जाऊन त्याच्या पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधले जे त्यांचे असे टेररिस्ट कॅम्प आहेत त्याच्यावरती आम्ही उद्ध्वस्त करणार होतो, अगदी तयारीत होतो. त्यामुळे अशा तऱ्हेची आपल्या सक्षमता आहे. आपण विमानांनी, आर्म्ड हेलिकॉप्टर्सनी आणि कमांडोजनी या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि आता जसं आपण इन्फिल्ट्रेशन बघतोय, कारण जसं जसे बर्फ वितळतोय ते जास्त जास्त होतंय, त्यांना तिथे थांबवणं, त्यांना आत येऊन देणं नाही आणि त्यांच्यातले काही लोकांना जिवंत पकडणं फार महत्वाचं आहे. कारण आपण बघतोय की आत्ताच तिकडे जाधवला उगीच्या उगीच तिथे जो त्रास होतोय, आपण त्यांच्यातले असेच 8-10 जणांना पकडून त्यांना सगळ्या सबंध इंटरनॅशनल कोर्टच्या समोर आणलं पाहिजे की हे काय करतायत. आणि हे फक्त आपल्यालाच नाहीये, फक्त भारतासाठीच नाहीये, तर मला वाटतं सबंध जगासाठी ह्याचा त्रास आहे.